हॅलो गाईज, कसं आहे? आता मी मस्त मजेत ना. आज कपडे भरपूर होते त्यामुळे मम्मीला म्हणलं तू कपडे धुव, मी तुला कपडे वाळू घालावे लागते. साबण संपला होता त्यामुळे घरात साबण न्यायला आले, पण पाहिलं की गेटच उघडं होतं. हे तर पहिल्यांदा म्हणलं गेट लावून घ्यावा, कारण त्या साईडनी कुत्र्याची बारकांले पिल्ले येतात घरात. साबण आणायला आतमध्ये गेले, साबण घेतला एक, पण पाडले 2-3. तो एक कुटाणा करून बसले. परत ते उचलले, वरती ठेवले. ग्लासमध्ये दूध ओतून ठेवलं तुम्ही गार होण्यासाठी. ते पाहिलं गार झालं का, पण ते भरपूर गरम होतं त्यामुळे मी ते तसंच ठेवलं आणि बाहेर गेले कपडे धुण्यासाठी. म्हणलं कपडे धुवून झाल्यावर दूध घ्यावं. ही किचन वाटा पुसायची फडकी सारखीच खाली पडते. छोटे असल्यामुळे, नॅपकिन असल्यामुळं ते सारखीच वाऱ्याने खाली पडते, त्यामुळे ते सारखीच वरती टाकावं लागते. वरती टाकायला गेले, एक खालीच पडला. तो मोठा होता त्यामुळे लगेच पडला. साबण घेतला आणि निघाली कपडे धुवायला. म्हणलं मम्मीला म्हणलं जाऊ दे, मीच धुते, तू बस साईडला, उलट तूच वाळू घाल, मी कपडे धुते. कपडे धुवायला बसले की वासरूमाला येळवणी करायला लागलं. ते सारखं मध्ये मध्ये येतं, दरवाजच आहे त्याचं. ते दरवाजच ते मी कपडे धुवायला गेले की ते येणारच मध्ये. त्याच्यासोबत थोडंसं खेळते आणि मग त्याच्यानंतर मग कपडे धुते. बघा किती क्यूट आहे. त्याने माझा हात चाटला होता, वल्ला होता, मी त्याच्याच अंगाला पुसला. मी त्याला साईडला करत होते, पण ती काही साईडला जात नव्हतं आणि मला काही कपडे धुवून देत नव्हतं. शेवटी त्याला एक फटका दिला मी आणि त्याला साईडला केलं, पण तरी ते ऐकत नव्हतं. पण दगडच थोडा साईडला घेतला, मग कपडे धुवायला सुरुवात केली. पहा किती येडवणी करते. म्हणलं उद्या सोमवार आहे तर बेलाची पानं आणावं तोडून, त्यासाठी मी रानात निघाले होते. तर विशालने बघा किती आवरून ठेवले कुटी करण्यासाठी. ह्या कोंबड्या, ही काकूची त्यांची करड. आताच 1-2 दिवसापूर्वी शेळी येली. दोन करड आहेत, एक काळं आणि एक इटकरी कलरचं. जवळच आहे बेलाचं झाड, पण जास्त वरती होता पाला, त्यामुळे मला काही काढताच नाही आला. लाकडाने फांदी खाली घेत होते, पण ते एकाला जमण्यासारखं नव्हतं. इथं काकू होत्या, त्या मला विचारत होते की पोरं आलते तर त्यांनी बिळा ते आणलंय का. म्हणलं नाही. त्यांचं चालू होतं इकडं वायर गोळा करायचं ते काम. लाकडं त्यांनी बघा किती व्यवस्थित ठेवलेत. पलीकडं कचरा पेटून दिल्यामुळं बेलाच्या झाडाला पण नाही लागली होती, त्यामुळे बेलाची पानं पण निम्मे करापलेत. एक साईड चांगली आहे. काकूचं त्यांचं काम चालू होतं त्यामुळे त्यांना पण नाही मी म्हणले की काढून द्या म्हणून. बाबांना बोलवायला गेले. बघा किती वरती. बाबांना बोलून आणलं मी. लाकडाने खाली ओढली फांदी आणि मग बाबांनी तोडली. मग नंतर बाबांनी पकडून धरलं आणि मी तोडले बेलाची पानं. मला बेलाचं फळ पण भेटलं आणि पानं पण. ही बारकं झाड आहे त्याचे पण मी तोडले. चला बाय बाय. व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.